यांचा आवाज आपण ऐकत होतात. सामन्याकडे वळत स्वराज कशेळी विरुद्ध आई सप्तशृंगी काशवी 11 खरवली या दोन संघातील लढत आपण पाहायला मिळते. स्वराज कशेळी संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि खरवली संघाला प्रथम पदसाठी आमंत्रित केले. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात चेंडूपचं युद्ध या ठिकाणी आपण पाहायला मिळतात आणि आवाज ऐकूया यवतमाळ जिल्ह्याचा एक अतिशय गोड आवाज सुनील जी पवार सरांचा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. व्हॉइस ऑफ रायगड अलिबागचा एक बुलंद आवाज आपण ऐकलं. आमचे काका मात्रे सरांना पाहतोय आपण आणि काका मात्रे सर आपल्यासाठी एकच सांगू इच्छितो, खऱ्या अर्थाने माझं जिल्हा यवतमाळ जरी असला पण माझं हृदय थांबलेलं आहे या भिवंडी नगरीमध्ये. ज्या प्रकारे आगरी लोकांनी मला प्रेम दिलं आणि एवढं मोठं उच्च कुटुंब नेण्याचं काम या समाजाने केलं. मरेपर्यंत मी तर म्हणेन की जोपर्यंत मरण असेल तोपर्यंत भिवंडी सोडणार नाही आहे. तर अजून एक चांगला सामना पाहायला मिळेल. नो डाऊट दोन चांगले संघ पाहतोय आपण. एकीकडे जर पाहिलं आपण भिवंडी ग्रामीणला एक चांगला संघ सौराज्य स्पोर्ट कशिली, तर दुसरीकडे पाहतोय आपण आई सप्तशृंगी काशवी 11 खारिवली टीमच्या माध्यमातून. नाणेफेकीचा कॉल जर पाहिला आपण कशिली टीमच्या बाजूनं गेलाय आणि प्रथम सांगितले की आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करणार. तर सुरुवात पाहतोय आपण चांगली करताना त्या मात्र गोलंदाज मयूर पाहतोय आपण वैभव आणि त्याच्याच सोबतीला पाहतोय आपण निखिल. हे दोन सलामीचे बॅटर. मारा करतोय मयूर. राईट द विकेट. पुढचा बॉल. या बॉलवरती मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट फटका खेळता आला नाहीये आणि अतिशय वेगात एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर वैभव. आपलं खातं उघडतोय, टीमचं खातं उघडलं गेलं पाहतोय आपण. 5 षटकाचा हा निर्धारित सामना पाहतोय आपण. मित्रांनो आपण पाहतोय की कैलासवासी भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लब भादवड बीच्या माध्यमातून भव्य डे नाईट ही ग्रामीण क्रिकेट स्पर्धा आणि त्याचबरोबर भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीगचा हा देखना क्रिकेटचा सोहळा पाहतोय आपण. तमाम पाहुण्यांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण पाहणाऱ्या लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून सर्वांचं कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डावखुरा बॅटर सज्ज होतोय निखिल. चांगला बॉल, चांगला ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. वाईडी सेक्सच्या कव्हरांनी लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. फक्त या बॉलवरती प्रत्येकदा सिंगलला कंप्लीट करता येईल. बॅटर निखिल भोईर सुद्धा आपलं खातं उघडतोय. निखिल बाबूल आपलं खातं उघडतोय आणि वैभव भोईर यांनी सुद्धा खातं उघडलं होतं दुसऱ्या बॉलवरती. धीमी आणि संत सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय आपण. आक्रमण करणं गरजेचं आहे. निर्धारित 5 षटकामध्ये तुम्हाला 60 पर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. हा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. फटका फटलाय आणि इथे मात्र सोपा झेल ड्रॉप झालाय. आजच्या दिवसामध्ये जर विचारलं आपण प्रत्येक टीमचं क्षेत्ररक्षणची बाजू कमकुवत पाहायला मिळालेली आहे. एक सिंगल आली या बॉलवरती. टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र जर पाहिलं आपण 3 बिनबाद. चला यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना जो असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहे. चांगला ड्राईव्ह कॉपी बुक स्टाईलनी पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. प्लेसमेंट ठीक नव्हती, टायमिंग परफेक्ट होती आणि एक सिंगल फक्त कंप्लीट केल्या जाईल. धावसंख्येत बदल. धावसंख्या 4. 5 बॉलवरती 4 धावा खर्च करणं म्हणजे पॉवर प्ले षटक अतिशय चांगला हाताळतोय मयूर हा गोलंदाज. पुढे उन्हा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज होतोय आणि इथं मात्र पाहतोय की झेल कंप्लीट. धक्का क्रमांक पहिला बसलाय.
शेवटी मात्र पाहतो की आपण मयूर पावशी आणि विकेट प्राप्त केले. ब्रेक थ्रू इथं मात्र मिळून दिले आणि असा भास सुद्धा होत होता ज्या प्रकारे बॅटिंग पाहत होतो की विकेटाचं पतन पाहायला मिळेल काय. शेवटी मात्र मजबूर केलं, एक मोठा फटका खेळण्यासाठी भाग पाडलाय आणि त्यावर मात्र एका चांगलं झेल कंप्लीट केलंय क्षेत्ररक्षकांनी. पहिले षटक जर विचार केला आपण तर अतिशय छान हाताळतोय गोलंदाज. पहिले षटक समाप्त झालंय आणि बहुमूल्य कामगिरी करताना पहिल्या षटकामध्ये मयूर पावशे या बॉलरने. विश्लेषण पाहूया आपण षटकातलं. डॉट, सिंगल 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 आणि त्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवरती एक मोठा विकेट प्राप्त केलाय. क्रमांक 3 वर नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र आलाय भगत बाबुल. आनंद आलाय. स्वर्गीय सामनाईक गॅलरी एंड टोकाकडनं मारा करण्यासाठी पाहतोय आपण. डावखोरा बॅटर अजून खेळपट्टीवर पाहतोय आपण. निखिल नावाचा हा बॅटर आहे. इथून मात्र तुम्हाला आक्रमण करावं लागेल कारण की जर विचार केला आपण खेळपट्टी अजून तरी मला वाटते की बॅटिंग साईडला पोषक आहे. चांगले बॉल मात्र बॅटवर येताना पाहतोय आपण. वेगवान बॉल असो की मात्र फिरकीचा आणि निश्चित मध्यरात्री 12च्या नंतर मात्र खेळपट्टी निश्चित बॉलरला साथ दिली यात कुठली शंका नाही आहे. पॅक क्राऊड अजून सुद्धा पाहतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादरोडचा हा अतिशय देखणा आणि सुंदर क्रीडांगण पाहतोय आपण. फुल टॉसवर फटका हवेत आहे आणि इथं मात्र काय झाले पाहिजे. झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता पण झेल कंप्लीट करू शकला नाहीये आणि अतिशय वेगात या बॉलवरती येत आहेत 2 रन्स. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती पाहतोय आपण 6 धावा. क्षेत्ररक्षणावर जर नजर टाकली आपण डावखोरा बॅटर निखिलसाठी 3 बॉलमध्ये अजून जर विचार केला आपण 4 या धावसंख्येवर आहे कारण की जेव्हा तुम्ही 5 षटकाचे सामने खेळता तर धीमी बॅटिंग होताना आपण सध्या तरी पाहतोय. स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. हा बॉल सोडून दिले. पंच निश्चित सांगतील की हा बॉल अतिरिक्त टाकावा लागेल. व्हाईटचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या या एका व्हाईटच्या स्वरूपात वाढते ती 7. एका गडीच्या मोबदल्यामध्ये जो नाणेफेकीचा कॉल होता तो मात्र पाहतोय की आपण एक चांगला निर्णय म्हणता येईल कशेली टीमचा. यावेळेस पाहतोय की आपण टर्न केलंय मिड विकेट कडे. एकच सिंगल आली आहे आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करता येईल. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण कालेर गाव असो की कशेली गाव असो, कशेली गावाचं जर नाव आलं तर नो डाऊट बंटी नावाचा एक ब्रँड खेळाडू या टीममध्ये कित्येक त्याने आपल्या गावासाठी खेळाचा आनंद घेतला. आता मात्र 40+ टीमच्या माध्यमातून तो खेळताना आपण त्यांना पाहतोय. आनंद चांगला षटक हाताळताना पाहतोय. पहिल्या 2 बॉलवरती जर विचार केला आपण आतापर्यंत निश्चित 4 धावा खर्च करतोय. हा फटका ऑन फटका आहे. फटका फटलाय. यावेळेस पात्र कुठलीही चुकी नाहीये. विकेटचं पतन पाहायला मिळालं. परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट क्रमांक 2 होतोय बाद. भरत हा बॅटर बाद होतोय. ऑन द रेज खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट प्लेसमेंट करता आले नाही पाहतोय आपण. जी जागा निवडली चुकीची आणि एक रनिंग झेल चांगलं टिपल्या गेलं. धावसंख्या 8 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. खरवली टीमची नाजूक स्थिती पाहतोय आपण. सध्या तरी क्रमांक 2चं षटक प्रगतीपत्र असताना बॅटिंग साईड कुठंतरी चांगले बॅटिंगचं प्रदर्शन होत नाहीये. याचा अर्थ असा म्हणावा लागेल की स्वराज्य स्पोर्ट कशेली टीमचं बॉलिंग अतिशय जबरदस्त पाहतोय आपण. यानंतर जो सामना होईल याला दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे. गावदी स्पोर्ट ठाकूरपाडा विपक्ष आरोही 11 अटाली कोळीवाडा टीमचा संगणक आपण सज्ज राहायचे. षटकार किंग मुकेश मत ते आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये काय सॉलिड बॅटिंग केली होती. षटकारांनी सामना फिनिश केला होता. नवीन बॅटर खेळपट्टीवर आले रोहित पाटील. नाव हिटमॅनचं आहे. त्या प्रकारे बॅटिंग करेल काय पाहायचं आहे. पण डावखोरा बॅटर पाहतोय आपण रोहित पाटील या बॅटरला. हो चांगला बॉलवर समान दिलंय. छोट्या बॅटचा वापर केला होता. पुश केलंय. कव्हर
क्षेत्राकडे आणि अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट होताना पाहतोय आपण. सिंगल धावीने टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 2-9. दोन्ही बॅटर आता जर पहिल्या पण डावखुरे आहेत आणि चांगली बॅटिंग करेल की नाही, पण कौतुक करावं लागेल स्वराज्य स्पोर्ट कशिली टीमच्या कॅप्टनचं ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक लावलंय त्यांनी. हो, चांगला बॉल, मनगटी फटका, फ्लिक केलंय पाहतोय आपण. स्कोरलेगकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग झालाय आणि फक्त परत एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट. कमालीचं षटक अजून एक पाहतोय आपण, जो येतोय तो विकेट प्राप्त करतोय पाहतोय आपण. गोलंदाज आनंद आतापर्यंत पहिला पण चांगला षटक. एक अतिरिक्त बॉल जरी टाकला असेल पण अप्रतिम बॉलिंग, चांगला बॉल, परत एकदा सम्मान दिले, पुश केले, पॉइंटकडे चेंडू गेलाय आणि शेवटच्या बॉलवरती आली आहे सिंगल. 2 षटकाची समाप्ती झाली आहे आणि टीमची धावसंख्या 2 बाद फक्त आणि फक्त 10. धावसंख्या 11 पाहतोय आपण. प्रति षटका मागे जर अल्पेश पाहिलं तर 5.50 ची सरासरी मोठी नाही आहे. जर विचार केला आतापर्यंत प्रत्येक टीमनी चांगली बॅटिंग केली होती, 50 पेक्षा जास्त धावा, आणि तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर 50 पेक्षा जास्त धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. गावदी स्पोर्ट ठाकूरपाडा टीमचा संघ नाही का, पण लगेच जर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि एकच चांगला संघ जर पाहिला आपण अटाली कोळीवाडा म्हणून एकच चांगला प्रसिद्ध संघ आरोही 11. चला वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे. आणि पाहतोय की आपण ज्या बॉलरनी पहिलं षटक हाताळलं होतं त्याला कंटिन्यू चांगला निर्णय म्हणता येईल टीमच्या कॅप्टनचा. अजून जर एखादा विकेट प्राप्त झाला मात्र या षटकामध्ये दबाव पूर्णपणे राहील बॅटिंग करणाऱ्या टीमवर. सायन इज अ ग्रेट खेळाडू पाहतोय आपण स्वराज्य स्पोर्ट कशिली या टीमचं. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण मयूर. चांगला बॉल, बॅटची कड, सरळ हातात, धक्का बटलाय पहिल्याच बॉलवरती. वा भाई वा, सुपर बॉलिंग. यस, स्वराज्य स्पोर्ट कशिली जर म्हटलं तर टीमचा अविभाज्य घटक जर म्हटलं साजन, आणि साजन एकदा आपण हात वरती करायचं आहे. अल्पेश दादा गायकवाड तुमचे मोठे फॅन आहेत. यस, सातत्याने खूप मोठं नाव आहे साजन यांचं. पूर्णपणे आता मात्र फ्रंट फुटला पाहतोय आपण स्वराज्य स्पोर्ट कशिली टीमची बॉलिंग अटॅक. काय कमाल, जो येतोय तो बॉल विकेट प्राप्त करतोय. अल्पेश जर पहिल्या षटकामध्ये मयूर पावश यांनी अतिशय चांगली बॉलिंग केली, फक्त 4 धावा 1 विकेट. आणि आता मात्र पहिल्याच बॉलवरती अप्रतिम बॉल हाताळला गेला, बोट फिरली होती बॉलवर, थोडासा बाहेर, त्यावर मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी कट आणि विकेट किपरची हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. धक्का क्रमांक 3 बसलाय. पाहतोय आपण खरिवली टीमला नाजूक स्थिती. मयूर पावशे कॉमेंट्री बॉक्स अँड या टोकाकडनं मारा करतोय. फुल टॉस होता, त्यावर फुल टोल 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 वसूल केलाय. दमदार आलाय तुफानी षटकार. यानंतर अष्टविनायक ठाकूरपाडा आणि आरोही 11 अटाली कोलीवाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीमध्ये जे टॉस बॉक्स आहे तिथे येऊन उभं राहायचं आहे टॉससाठी. मित्रांनो, ज्याही प्रेक्षकांना लकी ड्रॉचे कुपन पाडायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर रंगनाथ तरे आणि बाळा तरे यांच्याशी संपर्क साधून घ्यायचा आहे. उद्याचा शेवटचा दिवस आहे. एक चूक झाली आणि त्यावर मोठा प्रहार पाहिला आपण. काय जबरदस्त षटकार वसूल केलाय यावेळेस. पाहता चांगला बॉल, परफेक्ट डिलिव्हरी होती पाहतोय आपण. ज्या प्रकारे थोडक्यात बचावलाय बॅटर, काय कमालीचं कमबॅक केलंय. वेलकम ॲडव्होकेट. जर पाहिलं आपण निश्चित हायकोर्ट मुंबईचे ॲडव्होकेट आमच्यासोबत जॉईन झाले तर अल्पेश दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
याच पात्र हा अपरकडचा अंदाज आहे. पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू फरार सीमा रेषा पार पार पार. हे पाहू शकता अपरकडचा अंदाज होता. पॉइंटच्या डोक्यावरतून चांगला फटका चौकार वसूल केलाय बॅटरने. आता मात्र धावेचा वेग वाढायला सुरुवात झाली. पाहतोय आपण ज्या प्रकारे मनोज जाधव आलाय खेळपट्टीवर आणि खऱ्या अर्थानं तिथून बॅटिंगला सुरुवात झाली आहे. राईटमध्ये विकेट. पुढचा बॉल. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. वाईडिस विकेटकडे चेंडू जातोय. फक्त एका सिंगल मनोज कंप्लीट करेल आणि एका धावेने टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. ती पाहतोय आपण धावफलकावरती. धावसंख्या पाहतोय आपण 22. यावेळेस पाहतोय की लेट कट चांगला फटका गॅप शोधून काढलाय पॉइंट आणि गलीमधून चेंडू बघता बघता आता मात्र फरार झालाय. पंच आमच्याकडे वळतील इशारा आलाय. सीमा रेषा पार. मागडे षटक मयूर यांचं पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिली आता मात्र 26 होते धावफलकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय कडक बॉलिंग त्यानंतर मात्र पलटवार केलंय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 26 धावा आहेत. अजून येणारे 2 हाणामारीचे षटक. इथून मात्र चांगली बॅटिंग अजून करावी लागेल. चला टीम मिटिंग आपण कमी घ्या. वेळेचं भान ठेवायचे. अजून बरेचसे सामने कव्हरेज करायचे आहेत. तर टायमिंग जर पाहिला आपण तर डिजिट 11:25 झालेले. तर खूप मोठी चर्चा आणि पहिला परिवर्तन पाहायला मिळेल गोलंदाजीमध्ये. स्वर्गीय श्यामनाईक गॅलरी एंड या टोकाकडनं बॉलर आलाय बॉलिंग करण्यासाठी. मात्र आणि तू आलाय. समोर बॅटर असेल खेळण्यासाठी पाहतोय आपण ज्यांनी चांगले बॅटिंगचं प्रदर्शन आतापर्यंत केलेलं आहे तो मनोज जाधव. मनोज जाधव सजवतोय खेळण्यासाठी. मनोजसाठी शतरक्षक पहिला आपण पॉइंटला एक शतरक्षक पाहतोय आपण. कव्हर बाउंड्रीला एक शतरक्षक थर्डमॅन. त्यानंतर वाईडिस लॉंग ऑफ बाउंड्री ऑन साईडकडे जर पाहिला आपण फाईन लेग. त्यानंतर मिडविकेट कव्ह कॉर्नर. त्यानंतर लॉंग ऑन आणि त्याचबरोबर बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनवर एक शतरक्षक. अशा प्रकारे मारा करेल. कट करण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड. असं वाटते की जवळपास बॅटची कड होती आणि जीवनदान मिळालंय बॅटरला. बघा या स्पर्धेला BTPL स्पर्धेला सन्माननीय जगन्नाथ नाईक याकडून या BTPL स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. धन्यवाद जगन्नाथ नाईक. चला मी प्रत्येक वेळेस तुम्हाला विनंती करतो की प्रत्येक बॉलवरती किंवा प्रत्येक विकेटवरती टीम मिटिंग घेऊ नका. आणि आता मात्र मैदानी पंचांना सूचना आहे की जास्त वेळ घेतल्यास तुम्ही पेनल्टी लावू शकता. पहिली वॉर्निंग द्यायची त्यानंतर पेनल्टी बिंदासपणे लावू शकता तुम्ही. बघा मित्रांनो भरपूर सामने अजून यापुढेही देखील खेळवायचे आहेत. तर त्या अनुषंगाने तुम्ही थोडा वेळाचं भान ठेवायचं आहे. वेळेला महत्त्व द्यायचं आहे आणि लवकर लवकर क्रिकेट खेळायचं थोडंसं. सज्ज होताना बॉलर. हो यावेळेस पात्र हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. झेल होईल काय. चांगलं झेल कंप्लीट केलंय आणि इथं मात्र निखिल याला बाद व्हावा लागेल. धक्का बटलाय तो. पाहतोय आपण चौथा. चांगला बॉल होता खोलवर टप्प्यावरचा. खऱ्या अर्थाने कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये पाहायला मिळाली नाही. बराच वेळ हवेत होता आणि या संधी निर्माण झाली होती आणि चांगलं झेल कंप्लीट केल्या गेलं पाहतोय आपण. नवीन बॅटर राहुल पाटील खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. धावसंख्या जर पाहिली आपण 27 धावा धावफलकावरती आहेत आणि अल्पेदादा चौथं षटक प्रगतीपथावर पण चांगली बॅटिंग पाहायला मिळत नाही. खऱ्या अर्थाने एका बॅटरचा अपवाद जर वगळला आपण मनोज जाधव यांनी खास आकर्षण
पाहिलं आपण चांगले फटके त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय आणि अजून मात्र त्याला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. स्ट्राईकला नवीन बॅटर राहुल पाटील. हा फटका चांगला आहे अप्रतिम पण फटका फटला काय पाहायचंय आणि बॉल मात्र लॉंग ऑफच्या वरतून निघून गेलाय षटकार. काय क्लास फटका होता. आल्या पावली मात्र राहुल पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. चांगला फटका. सुरुवात अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली. या षटकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकते 33. नीतू सज्ज होताना प्रत्येकदा दुरांच्या टोकाकडनं हा बॉल पाहतोय की आपण निश्चित टप्पापर्यंत अजून चेंडू बाहेर वळतोय आणि पंचाचा इशारा आलाय वाईडचा. अतिरिक्त बॉल अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 34 आणि इथं मात्र पाहतोय आपण रिव्ह घेतलेला पाहतोय आपण DRS ची मागणी वाईडसाठी. यस पाहतोय की आपण जो निर्णय मैदानी पंचाचा आहे तोच कायम राहील. वाईट बॉल आहे आणि अतिरिक्त धाव आली आहे. परत एकदा पाहतोय आपण चांगला बॉल होता. चांगला बॉल पाहतोय आपण टप्पा आपल्याला थोडासा खाली राहतोय. काय भन्नाट वेग होता या बॉल मध्ये. सज्ज होते प्रत्येकदा बॉलर्स राईट ऑफ द विकेट. यावेळेस मात्र मोठा वाईड आहे पाहतोय आपण खूपच बाहेर. पंच प्रत्येकदा इशारा करतील. एक एक धाव आता मात्र टीमला एका चांगल्या दिशेकडे नेताना पाहतोय आपण वाईडच्या स्वरूपात. अतिरिक्त आतापर्यंत जर पाहिलं आपण 2 वाईड बॉल या षटकामध्ये हाताळला गेल्या नेतूच्या माध्यमातून. चांगला बॉल प्रत्येकदा पाहतोय आपण टप्पा आपल्याला थोडासा बाहेर निघणारा बॉल होता त्यावरती मात्र बीट झाला बॅटर. 2 अतिरिक्त बॉल जरी टाकले पण चांगला षटक नीतू यांचा पाहतोय आपण. फुल टॉस होता. अडबॅटने हा फटका टर्न केलाय. स्कोरलेकडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण आणि फक्त एका सिंगल इथे मात्र कंप्लीट करावी लागेल. परत एकदा पाहतोय की स्ट्राईक पासून वंचित राहील मनोज यादव. ज्या बॅटरनी धमालानी कमाल केली पाहतोय आपण. 5 बॉलमध्ये 12 ओव्हर खेळतोय. स्ट्राईक बऱ्याच बॉल पासून मिळत नाहीये. 4 षटकाची समाप्ती झाली आहे आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 36 धावा धावपलकावर आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर. चला इथून मात्र आपण टीम मीटिंग जास्त घेऊ नका. वारंवार आम्ही सूचना करतोय त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. सुनील आपण जाऊया मंचावरती एका सत्काराकडे जिथे आमचे एक अजूनही गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि आजच्या दिवसातील प्रमुख अतिथी ज्यांच्या माध्यमातून टॉस विन संघाला गिफ्ट दिले जाते असे विशाल मनोहर म्हात्रे यांचे पिताश्री मनोहर म्हात्रे यांचा आम्ही आता मंचावरती आदरपूर्वक सत्कार करत आहोत. आणि मी अनिल तरे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. चला या दादा आपण या मंचावरती समोर ते आपल्या शुभ हस्ते आपण आता सत्कार करतोय. तर मंचावरती सत्कार केला जातोय मित्रांनो. चला ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला टॉस विन साठी सुंदर असं गिफ्ट दिलं जातं ते आजचे आमचे प्रमुख पाहुणे मनोहर दादा म्हात्रे यांचा आदरपूर्वक सत्कार या BTPLच्या मंचावरती केला जातोय. मित्रांनो जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दादांसाठी. दादांनी या स्पर्धेसाठी मोलाची असे सहकार्य केलेले आहे. फायर शोच्या माध्यमातून देखील त्यांना मानवंदना दिली जाते. अनिल तरे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. आमचे पुढचे सत्कार मूर्ती आहेत ज्यांच्या माध्यमातून या ग्राउंडवरती सुंदर असे कटआउट्स
असे करी आर्ट्सचे प्रोप्रायटर सन्माननीय दीपक दादा यांचा देखील सत्कार मी सचिन भाऊ तरे यांना विनंती करतोय. मॅच चालू करून घ्या. सचिन भाऊ तरे आणि अनिल दादा तरे यांच्या शुभहस्ते करी आर्ट्स ज्यांच्या माध्यमातून हे सुंदर कटआउट्स फ्लॅग्स आपण बघतोय ग्राउंडच्या सर्व बाजूने ते त्यांच्याच माध्यमातून केले झाले. असे आमचे दीपक भाऊ यांचा देखील आपण सत्कार या BTPLच्या मंचावर आदरपूर्वकप्रमाणे करतोय. धन्यवाद दादा. आणि जाऊया परत ऑनलाईन मॅचकडे जिथे सुनील पवार आणि काका म्हात्रे रेडी आहेत. धन्यवाद स्वीट व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे मित्र दर्शन. यावेळेस फक्त अपरकडचा फटका आणि फटका फटलाय. चांगला जेल कंप्लीट. हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये बॅकफुटला जाऊन मात्र अपरकट केला होता आणि बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री च्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. प्लॅनिंग करून हा बॉल वैभवनी टाकला आणि त्या प्लॅनिंगमध्ये अडकलाय बॅटर मनोज. चला आपण एकत्र जमू नका. तसेच मंचावर सर्व उपस्थित सन्माननीय पाहुणे ज्यामध्ये दाखवले जातात की आमच्या मंचावरती सन्माननीय शंकर डोंगरे यांना बघू शकता. तसेच नरेश दादा तरे, पुरुषोत्तम पाटील आमचे भाऊजी, तसेच छत्री मामा, तसेच हितेश गरज साहेब म्हणजे आमचे भाऊजी ते देखील अवेलेबल आहे. मागच्या दिशेने परशुराम नाईक आहेत, सागर तरे, सोबतच रंगनाथ तरे, नरेश दादा तरे, तसेच हिरामन पाटील या सर्व मान्यवर आमच्या मान्यवर कक्षामध्ये या सामन्याचा आनंद घेत आहेत. तुमचं हार्दिक स्वागत. हा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे प्रत्येकदा तैनात आहे क्षेत्ररक्षक. फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट. चांगलं कमबॅक केलंय या षटकामध्ये वैभव या बॉलरनी पाहतोय आपण. 3 बॉलमध्ये 1 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च. धावसंख्या जर पहिली धावफलकावरती इथे मात्र स्थिर आहे 38 लॉस ऑफ 5 विकेट. जो निर्णय घेतला होता स्वराज्य स्पोर्ट कशेली टीमच्या संगणकाने त्यावर मात्र प्रत्येक बॉलरनी मोहर लावली आहे. अप्रतिम बॉलिंग. हा फटका डाऊन द ग्राउंड पण अजून एक चांगलं झेल इथं मात्र कंप्लीट झालंय. अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. अतिशय सुंदर टेलिकास्ट पाहतोय आपण प्रिन्स मुहितचं. ज्या प्रकारे बॉल हवेत आहे तर पूर्णपणे कॅमेऱ्यामध्ये वाह वाह. आणि वैभव यांचा हा शेवटचा षटक काय क्लास आहे. सिंगल विकेट येणारे 2 बॉल कशा प्रकारे हाताळेल वैभव नावाचा हा बॉलर. चला बॅटर सागर आलय. पाहतोय आपण खेळपट्टीकडे रवाना होताना. सुनील या स्पर्धेच्या माध्यमातून BTPL म्हणजे भादवड टेमगरपाडा स्पर्धेच्या माध्यमातून रील स्टारसाठी रीलची स्पर्धा आहे आणि अनेक रीलवाले किंवा रील स्टार इथे आलेले देखील आहेत. त्यांनी त्यांचं काम देखील चालू केलेलं आहे आणि या 4 दिवसामध्ये आमच्यापर्यंत आत्तापर्यंत 7 ते 8 रील्स आले देखील आहेत. आम्ही या सर्वांपैकी एक उत्तम रील सिलेक्ट करणार आहोत. आणि इथे मात्र पंच सांगतात की हा बॉल वाईड आहे. पाहतोय आपण अशा प्रकारे बॉल पडला होता. तसेच उद्या फायर शोचा कार्यक्रम अजून असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला रील स्टार लोकांना तर अजून चांगलं पर्वणी आहे. तुम्ही अजून चांगल्या प्रकारची रील बनवू शकता. तर उद्या देखील रील स्टारला विनंती आहे की उद्या ज्यांनी बनवली नाही किंवा ज्यांनी बनवले त्यांनी अजूनही चांगल्या प्रकारची रील बनवायची असेल तर उद्या ठीक आहे 8:30 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही या इथे या ग्राउंडवरती फायर शो होणार आहे. तिसऱ्या पंचाकडे हा मागणी केलेली पाहतोय आपण. रिव्ह्यू घेतलेला आहे पाहतोय आपण. दरम्यान आपण सत्कार करतोय मंचावरती. आमच्या पुढील पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी मी तयारी करतोय. फेअर डिलिव्हरी आहे पाहतोय आपण. ओव्हर टू द दर्शन. होऊ दे सुनील पवार. 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूनंतर आपण सत्कार करूया. अतिशय चांगलं षटक आता मात्र वैभव यांनी हाताळलेलं पाहतोय आपण. काय कमालीचे षटक. 2 विकेट त्यांच्या नावावर. जबरदस्त कामगिरी. अजून एक चांगला बॉल आहे. मोठा प्रहार करता आला नाहीये. पॉईंटकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव प्रयत्न केला जातोय. अतिशय वेगात
या 2 रन्स कंप्लीट आणि इथं मात्र फक्त आणि फक्त मिळेल तर पाहतोय की आपण षटकाची समाप्ती झाली आहे 5 आणि जे आव्हान उभं केलंय पाहतोय आपण धावपलकोरती धावा आहेत त्या तर चला पुढील दोन संघांना सुनील पवार आवाज द्या टॉससाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन गावदेवी ठाकूरपाडा विपक्ष आरोही 11 अटाली कोळीवाडा टीमचे कॅप्टन तर जो टार्गेट इथे मात्र उभं केले पाहतोय आपण 41 धाव चाव्हाण आहे. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. या नाणेफेकीसाठी संपन्न करण्यासाठी मी पाहुण्यांना आवाज देऊ इच्छितो. डॉक्टर पुरुषोत्तम पाटील आणि त्यांच्या समवेत येथील सन्माननीय हितेशजी गरत या दोन्ही आमच्या आजच्या प्रमुख अतिथी विनंती तसेच सुहास मात्रे यांना देखील विनंती की आपण यायचे आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. चला ठाकूरपाडाचा संघनायक आलेला आहे पण अटाली कोलीवाडा चला संघनायक यायचं आहे नाणेफेकीसाठी. अटाली कोलीवाडा चल यायचं अटाली कोलीवाडा. तुम्ही असे आले तर चालाल हरकत नाहीये. अटाली कोलीवाडा या तर चला अटाली कोलीवाडा आणि ठाकूरपाडा ही लढत राहणार आहे. तर आमचे दोन्ही सन्मानित पाहुण्यांना विनंती करतोय की यायचं आहे आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस जिथे खेळणारे 2 संघ आहेत अटाली कोलीवाडा आणि अष्टविनायक ठाकूरपाडा. वरती यायचं आहे गावदेवी ठाकूरपाडा असे दुरुस्ती करण्यात आलेली आहे. डॉक्टर पुरुषोत्तम पाटील आणि डॉक्टर हितेश गरत यांच्या या प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते आपण पार पाडतोय हा टॉस. तर कोण कॉल करणार आहे? ओके गावदेवी ठाकूरपाडा संघाचा कॉल आहे. भादवड बी हे कॉल आहे आणि भादवड बी हा कॉल आलेला देखील आहे. अभिनंदन गावदेवी ठाकूरपाडा. आमचे सन्मानित पाहुणे पुरुषोत्तम पाटील आणि गरज साहेब तुम्हाला विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तुम्ही आले या BTV स्पर्धेमध्ये आणि मंचाची शोभा वाढली हे गिफ्ट द्यायचं आहे तुमच्या शुभ हस्ते. टॉस विन संघाला आपण गिफ्ट देतोय जे विशाल मनोहर म्हात्रे यांच्या सौजन्याने आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. तर सर्व सन्मानित पाहुण्यांना विनंती करते की आपण आस्वा आणि या सामन्यांचा आनंद घ्या. धन्यवाद तुम्ही आलात. चला तर माझ्यासोबत 2 संघ नायक जे जोडलेले आहेत आजच्या गटातील पहिल्या फेरीतील अंतिम हा सामना अष्टविनायक ठाकूरपाडा. आज तुम्ही गावदेवी ठाकूरपाडा या संघाने खेळतायत. बऱ्याच वर्षापासून आम्हाला ते आदत आहे. अष्टविनायक नाव हे फेमस आहे. जसं जयदुर्गा हे नाव एका गावाला फेमस असतं ना तसं अष्टविनायक या नावाने आम्ही ठाकूरपाडा संघाला ओळखतोय. ठीक आहे गावदेवी ठाकूरपाडा नाणेफेकी जिंकले. एक कॉमन क्वेश्चन काय करणार आहात? फिल्डिंग करणार. फिल्डिंग करणार. तुम्ही BTPL आणि हे भादवड बी धमाका जेव्हा तुम्ही सहभाग घेतला आणि त्या सहभागानुसार तुम्ही तशी तयारी केली आहेत का या स्पर्धेसाठी? हो पूर्ण तयारी करून आलेलो आहे आम्ही. संघात प्रमुख खेळाडू कोण आहेत? जे फेमस फिल्डर आहेत तेच आहेत की काही नवीन फिल्डरांना तुम्ही संधी देत आहेत? नाही सर्व आमचे जे जुने प्लेयर आहेत ना तेच आहेत. त्याच्यामध्ये अजित आहे, यश ठाकूर आहे, वेदांत ठाकूर, देवा ठाकूर आणि मी आहे. धन्यवाद. तर तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार अटाली कोळीवाडा कल्याणमधून तुम्ही आलात. थोडासा लांबचा प्रवास करून आलात परंतु तुमचा खेळ देखील खूप चांगला होता. आम्ही अनेक वेळा बघितल्यात. कशी वाटली BTPL आणि भादवड बी धमाका तुम्हाला इथे आल्यानंतर हे ॲटमॉस्फिअर बघितल्यानंतर कसं वाटतंय? स्पर्धा तर खूप छान आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिल्यावर धन्यवाद. आणि तुमचा जर टॉस जिंकलं तर काय निर्णय असता? फिल्डिंगच केली असते आम्ही. परंतु आता क्षेत्ररक्षण न करता फलंदाजी करायची. काय टार्गेट सेट कराल? काय नाही 60 ते 70 धावपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला देखील शुभेच्छा. तर हे होते दोन्ही संघ. आपण जाऊया ऑन गोन मॅचकडे जिथे सुनील पवार आणि काका मात्र रेडी आहेत पुढील मॅचसाठी. ऑर द कॉमेडी बॉक्स. तर सामन्याला सुरुवात होणार पाहतोय पहिलाच बॉल वरती हा प्रार पाहतोय आपण डीप कळलेक आणि मिड विकेट मध्ये आणि सामन्याला सुरुवात झाली. आपण ऐकूया पुढचं धावतं रनिंग कॉमेंट्रीचं विश्लेषण व्हॉइस ऑफ रायगड अलिबाग विभागातला बुलंद आवाज आमचे काका मात्र्यांचा बुलंद आवाज.
धन्यवाद सुनीलजी पवार सर. तर मैदानाकडे पण वळतोय या ठिकाणी गोलंदाज राहुल पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर हेमंतसाठी. हेमंत पाटील या ठिकाणी मारतात, खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटचा स्पर्श निश्चित झाला, चेंडू गेला तर शॉट फाईनल क्षेत्रामध्ये. इथे एक धावफलकावर नोंदवली गेली आणि निश्चित आपण पाहतात 3 धावा इथे धावफलकावर. दरम्यान इथे आणि या ठिकाणी मात्र आर पार चेंडूला पाठवलाय. मिडविकेटला आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करतोय स्वराज कशेळी संघ. पण या ठिकाणी आपण पाहिलं तर धावांचं योगदान अतिशय सुंदर इथे पाहायला मिळालं. षटकार प्रणय पाटील आणि हेमंत पाटील ही जोडी मैदानामध्ये या ठिकाणी आपण पाहता चेंडू घेण्याचा प्रयत्न, जमिनीला सरपटत चेंडू इथे पहिला अर्थात शॉट कव्हरला. 1 धाव आणखीन धावफलकावर. 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावफलका धावा येतात त्या 10. 31ची अजूनही गरज आहे. षटक आपण पाहिलं ते अर्थातच गोलंदाज राहुल पाटीलचं, ज्या षटकामध्ये त्यांनी 10 धावा खर्च केल्या, कोणती सफलता मिळाली काका मात्रे आपण थोडा वेळ घेऊया, सत्कार करूया आमच्या प्रमुख अतिथींचा. तर चला येऊया सत्काराकडे. आम्ही सत्कार करू इच्छितो आजचे आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर पुरुषोत्तम पाटील साहेबांचा आपण सत्कार करू इच्छितो. साहेबांना विनंती आहे की या मंचावरती यायचं आहे आणि आमच्या सत्काराचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. मी रंगनाथदादा तरे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते डॉक्टर पुरुषोत्तम पाटील आजच्या दिवसातील आमचे प्रमुख पाहुणे यांचा हा आदरपूर्वक सत्कार या BTPLच्या मंचावरती करून घ्यायचा आहे. हे बघू शकता आमचे सत्कार मूर्ती आमच्या निमंत्रणाला मान देऊन आलेले डॉक्टर पुरुषोत्तम पाटील यांचा सत्कार रंगनाथ तरे यांच्या हस्ते या BTPL मंचावरती मोठ्या थाटामाटात संपन्न करताना. तसेच मी दुसरे आमचे प्रमुख अतिथी आहेत श्री सुहास म्हात्रे साहेबांना विनंती की आपण यायचं आहे. सुहास म्हात्रे आपला देखील आम्ही या मंचावरती आदरपूर्वक हा सत्कार करू इच्छितो. मी रंगनाथ दात्रेने आपणास विनंती की आपण सुहास म्हात्रे या अतिथींचा सत्कार करून घ्यायचा आहे. हे बघू शकता आजच्या दिवसातील आमचे प्रमुख अतिथी सुहास म्हात्रे यांचा सत्कार या BTPL मंचावरती आदरपूर्वक केला जातोय रंगनाथ तरे यांच्या शुभ हस्ते. तसेच श्री परशुराम नाईक आपणास विनंती की आपण देखील आमच्या सत्काराचा स्वीकार करायचा. या दादा आपणला देखील सत्कार आम्ही करू इच्छितो. श्री परशुराम नाईक आपणास विनंती आहे की आपण आपल्या सत्कार स्वीकारायचा आहे. सामना चालू करून घ्या पंच. काका मात्र तुम्ही चालू करून घ्या. तर जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी आपण पाहतात पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या डावीकडून अर्थात डाव्यात आणि इथे मात्र आपण पाहतात हा चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळाला. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करत असताना आतापर्यंत 10 धावा धावले. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज निखिल बागुल जो आपण पाहतात स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एनकडून गोलसाठी सज्ज आहे. तर एका बाजूला प्रणय पाटील, दुसऱ्या बाजूला हेमंत पाटील ही जोडी मैदानामध्ये. चांगला चेंडू, पंचांकडे दाद मागितले. चेंडू आपण पाहतात असं यष्टीचं वेध घेऊ शकले नाही. इथे मध्ये चेंडू गेला फाईन क्षेत्रामध्ये. 1 धाव इथे धावफलकावर इथे नोंदवली गेली. 1 धावीचं योगदान इथे मिळालं. धावफलकात वाढ झाली. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करतोय. एका बाजूला आपण पाहिलं आई सप्तशृंगी काशवी 11 खरिवली या संघाने धावफलकावर 40 नोंदवले. यावेळी मोठा फटका असेल स्क्वेअर लेगवरून, अर्थातच या ठिकाणी चेंडूला पाठवलंय. आला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. 6 धावा मिनिटात त्या फलंदाजाला एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येतात त्या तब्बल
17च्या घरामध्ये 17 धावा धावफलकावर. चांगला फटका अखुटपचा चेंडू इथे पाहायला मिळाला आणि फलंदाजांनी अर्थातच या ठिकाणी प्रणय पाटीलने चेंडूला भिरकावला. पुलचा फटका पाहायला मिळाला, स्क्वेअर लेगला एक मोठा फटका. पुन्हा एकदा पुढचा चेंडू दरम्यान यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफवरून मिडॉनला आणि इथे मात्र पहिला धक्का बाद होतोय. फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मात्र फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी ठेवली. चेंडू बराच वेळ उंच हवेमध्ये राहिला आणि आता क्षेत्ररक्षकाला ती संधी मिळाली. राहुल पाटील क्षेत्ररक्षक ज्याने हा झेल पकडला आणि अशा प्रकारे प्रणय पाटील याची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त, ज्याने एक षटकाराच्या माध्यमातून 8 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज नीतू कोळी मैदानामध्ये येतोय. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असेल, अर्थातच निखिल बागुळ ज्याला हे मिळालं आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये नीतू कोळी. गोलंदाज नवीन षटक अतिथी कक्षाकडून रोहित पाटील गोलंदाज येतोय. सतरा धावा धावफलकावर आल्यात. आता मदत समीकरण जर आपण पाहिलं तर 41 धावांचा लक्ष्याचा पाठलाग, 17 धावा धावफलकावर आल्यात म्हणजे अजूनही 24 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3, 18 चेंडू आणि 24ची गरज आहे. रोहित आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डावीकडून यावेळी आपण पाहणार आहोत उजव्या हाताने. यावेळी चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला, क्षेत्रशी चेंडू येण्याचा प्रयत्न केला होता पण तो यावेळी आपण पाहिलात लॉंग ऑन म्हणून चेंडू सीमापार झाला आणि 4 धावांचं योगदान इथे मिळालं. संजीवनी चौकार ज्याला म्हणलं जातं, 4 धावांचं योगदान मिळते ते हेमंत पाटीलला. 4 धावांच्या माध्यमातून एकूण धावफलकावर पुन्हा एकदा वाढ झाली. धावफलकावर धावा येऊन पोहोचतात त्या 21-20 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये असताना पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका, 4 धावा. 9 चेंडू 13 धावा. हेमंत खेळण्यासाठी तयार असेल. पुन्हा एकदा हवेतून खेळलाय, चेंडूला भिरकावलंय, येतोय वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटमध्ये आलेला एक शानदार आणखीन एक फटका, षटकार. 6 धावा. 6 धावा. समीकरण आता मात्र सोपं झालंय कारण आता गरज आहे, एकूण धावफलकात वाढ झाली, 14 धावांची फक्त गरज. पुन्हा एकदा साजन भोईर या ठिकाणी अर्थातच खुश आहेत कारण फक्त 14 धावांची गरज असल्याकारणे या ठिकाणी ते निश्चित खुश आहेत कारण सामना सोपा झाला आहे. त्यांना विनंती की आपण सामना संपल्यानंतर समर्जन कक्षामध्ये यावं. दरम्यान या ठिकाणी मात्र दिशा दिली चेंडूला, चेंडू जातोय मैदान क्षेत्रामध्ये, लॉंग ऑन क्षेत्र चेंडूर येईल. 1 धाव आणखीन धावफलकावर इथे नोंदवली. 13 धावांची गरज आहे. हेमंत पाटील एक आक्रमक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले. 2 षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून 11 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. नीतू खेळण्यासाठी तयार आहे नवीन फलंदाज आणि गोलंदाज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही आणि तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. 13ची गरज आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये आहे. खेळपट्टीचा पुरेपूर वापर मात्र आपण पाहिलं मागच्या सामन्यात उठवला गेला. दरम्यान पहा पुन्हा एकदा गुडलेंग स्पॉटवर चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरेशच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. आता मात्र समीकरण 13 चेंडू आणि 13 धावांची गरज, बॉल टू बॉल धावांची गरज आहे ती सामना जिंकण्यासाठी. स्वराज कशीर या संघाला आई सप्तशृंगी काशवी 11 खरिवली संघाविरुद्ध. पुन्हा एकदा पहा यावेळी मध्ये चेंडू ऑन साईडला अर्थात स्क्वेअर लेगमध्ये खेळायचा होता. मोठा फटका, बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. षटक देखील इथे समाप्त झालं रोहित पाटीलच्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी 11 धावा त्यांनी खर्च केल्या. आता मध्ये समीकरण बनेल येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती 13 धावांची. 1 गडी बाद 28 धावा धावफलकावर.
राहुल पाटीलचं पहिले षटक ज्यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर निखिल बागुल यांनी तब्बल चांगले षटक टाकलं. 7 धावा त्यांनी खर्च केल्या. 1 विकेटला त्यांनी माघारी परतवलं होतं. रोहित पाटील यांनी मात्र थोडंसं माघारी षटक पाहायला मिळालं 11 धावांचं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. पाहूया नवीन षटक या ठिकाणी ज्याने पहिलं षटक फेकलं होतं तोच निखिल बागुळ आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतोय. 12 चेंडू 13 धाची गरज समोर असताना या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत ते अर्थातच स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी या एंडकडून या षटकातला पहिला चेंडू आणि हेमंत समोर आहे. 11 चेंडूत 20 धावांचे त्यांनी खेळी केले. पहिला चेंडू डावखर गोलंदाज आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका चांगला चेंडू आपण पाहायला मिळाला. तर या ठिकाणी मात्र अर्थात लॉंग लेगमधून चेंडू इथे गेला सीमारेषे पलीकडे आलेला. हा चौकार 4 धावा. 9ची गरज आहे. सामना सोपा झाला आहे कारण धावा आल्या नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी हा रिव्हर्सचा फटका जो आपण पाहायला मिळाला तो हेमंत पाटीलच्या माध्यमातून. दरम्यान वळूया पुढच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक येतात चेंडूच्या दिशेने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या डेरीपर्यंत धावत्यात गोलच्या दिशेने चेंडूचे फेक आणि त्या दरम्यान 2 धावा देखील इथे सहजगत्या पूर्ण केल्या गेल्या त्या हेमंत पाटीलच्या माध्यमातून. 2 धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. आता 1 गडी बाद 34. 7 धावांची फक्त गरज. डावखरा गोलंदाज आहे. तोच प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा केला आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात चेंडू आपण पाहतो शॉर्ट थर्डच्या दिशेने गेला आणि 1 धाव आणखीन धावफलकावर. 35. 6 धावांची फक्त गरज आहे. षटक क्रमांक 4 आहे. रोहित पाटील जो आपलं वैयक्तिक दुसरं षटक या ठिकाणी फेकत असताना नीतू खेळण्यासाठी तयार आहे. 3 चेंडूमध्ये 1ही धाव त्यांनी धावफलकावर नोंदवली नव्हती. पण या ठिकाणी मध्ये पुलचा फटका लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी अर्थातच हा चौकार. 4 धावा धावफलकावर. 2 धावांची फक्त गरज आहे. सुंदर पुलचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. नीतू कोळीच्या बॅटमधून इथे येतोय आणि फक्त 2 धावांची गरज समोर असताना पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला. नीतू कोळीचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. फलंदाज या ठिकाणी बाद झालं. ज्याने एक अर्थात चौकाराने योगदान दिलं होतं तो मैदानातून परतेल. त्रिफळा उद्ध्वस्त आपण पाहायला मिळाली या ठिकाणी स्क्रीनच्या माध्यमातून देखील पाहू शकता. आणि हा दुसरा धक्का या ठिकाणी बसला तो अर्थात स्वराज कशळी या संघाला. नवीन फंडास मैदानामध्ये येईल. वेदांत थळे नवीन फंडास मैदानामध्ये दाखल होतोय. 2 धावांची फक्त गरज. एका बाजूला हेमंत याने 14 चेंडू 27 धावांची जबरदस्त खेळी केली. तो फलंदाज आपल्याला या ठिकाणी नॉनस्ट्राईक केला पाहायला मिळते. वेदांत यावेळी नवीन फंडास या ठिकाणी जॉईंट होतोय. 2 धावांची फक्त गरज आहे. 2 बाद 39 धावा धावफलकावर इथे आल्यात. क्षेत्रशाने बदल केले. जवळ क्षेत्रशन घेतलंय. सिलिमेडॉन तैनात केलं आहे. इथे मात्र आपण पाहतात कार्पेसाने चेंडूला खेळून काढला. चेंडूला तर डीप पॉईंटला इथे विजयी लक्ष सहजगत्या पूर्ण केलं. 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि अशा प्रकारे हा सामना या ठिकाणी स्वराज कशळी संघाने जिंकतो. या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि आई सप्तशृंगी काशवी 11 खरिवली या संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. सामन्याचा सामनावीर काही क्षणात आपण आमचे गुणलेखक अर्थातच अल्पेश गायकवाड पिंपळाचे या ठिकाणी सांगतील की या ठिकाणी सामनावीर कोण असेल. हेमंत पाटील ज्याने तब्बल आपण पाहिलं तर एक चांगली फंद केली. 27 धावांची खेळी ज्यांनी संपन्न केली ते हेमंत पाटील या ठिकाणी स्वराज कशळी संघाचे ठरतात सामनावीर. त्यांना विनंती आपण यायचं आहे आमच्या अर्थात अतिथी कक्षामध्ये जिथे आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपल्याला एक निश्चित सुंदर ट्रॉफी त्याचबरोबर एक भेटवस्तू देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाईल.
तर मॅन ऑफ द मॅच ठरलं आहे स्वराज कोळी आपण यायचं आहे, ज्यांनी एक अतिशय देखणी आणि आक्रमक खेळी साकारली. यस पाहतोय सध्याच्या घडीला आमचे प्रमुख लाडके मान्यवर आणि पाहतो की डॉक्टर साहेब आहेत, डॉक्टर पुरुषोत्तम पाटील, मॅन फॉर वेळेगावाचा एक अभिमान म्हणून ज्याचा उल्लेख मी सातत्याने वेळेच्या मैदानावर सुद्धा करतोय, अशा आमचे लाडके डॉक्टर पुरुषोत्तम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो स्वराज कोळी. आपण या 27 धावाची एक अतिशय मौल्यवान खेळी साकारली आणि या टीमला एक मोठा विजय मिळवून दिलं. मॅन ऑफ द मॅच हेमंत पाटील आहे. सुनील, हेमंत पाटील. यस आमच्यासोबत जॉईन झालेले तर हेमंत, आपण त्याला देऊया मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार. पाहतोय आपण हे ट्रॉफी अतिशय देखणी प्रत्येक क्रिकेटपटूला हवी असणारी ट्रॉफी पाहतोय आपण. सर्वप्रथम गिफ्ट टॅम्पर स्वीकारताना, त्यानंतर